नागपूर ट्रॅफिक पोलिसांकडनं एक ऑपरेशन नो रॉंग साईड हे सुरू करण्यात आलेलं आहे. याविषयीची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत आणि ही माहिती देण्यासाठी आता आपल्यासोबत आहे DCP आदित्य मिरखेलकर. सर, सर्वप्रथम मला सांगा की हे ऑपरेशन नो रॉंग साईड हे नेमकं काय आहे? ऑपरेशन नो रॉंग साईड ही एक आमची विशेष मोहीम आहे, ज्यामध्ये आम्ही रॉंग साईडने जे गाडी चालवतात त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल करत आहोत. रॉंग साईडने गाडी चालवणं हे खूप रिस्की आहे, डेंजरस ड्रायव्हिंगचा तो पार्ट आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करतो आहे. सर, नेमकं नागरिकांना रॉंग साईड हा पर्याय का निवडावा लागतो? रॉंग साईड पर्याय निवडणं हे चुकीचंच आहे, कारण काहीही असो रॉंग साईड जाणं हे काही जस्टिफाईड नाही आहे. तुम्हाला जर रॉंग साईडने जात असाल तुम्ही, तर तुमचाही ॲक्सिडेंट होऊ शकतो, तुमच्यासोबत दुसऱ्याचाही ॲक्सिडेंट होऊ शकतो. हे रोड सेफ्टीसाठी योग्य नाही आहे, त्या अनुषंगाने आम्ही कारवाई करतो आहे. सर, नेमकं माझा हा प्रश्न आहे की नागरिकांना हा पर्याय का निवडावा लागतो? काही जरी कारण असेल तरी हा पर्याय निवडणं योग्य नाही आहे, कारण यामुळे अपघात होऊ शकतो. त्या दिवशी मी अजनी स्क्वेअरवर 20 मिनिट बघितलं, ऑब्झर्वेशन केल्यानंतर मी तिथे आपले सुभाष सावजी होते, त्यांच्याशी बोललेत. हे एकदा नाही 2-3दा झालेलं आहे की तिथे लाईव्हमध्येच एक युवक असा आला की जो रॉंग साईड येत होता. ते मला बाईट देताना रॉंग साईड आलेला. हा पर्याय त्यांना का निवडावा लागलं मी त्यांना विचारलेलं. त्यांनी मला सांगितलेलं त्यावर की तिथे ते एकटे असल्यामुळे कन्स्ट्रक्शन सुरू आहे तिथे अजनी पुलाचं काही दिवसां अगोदर आणि 3ही रस्ते तिथे आहेत. तर त्यासाठी काही तोडगा आपल्याकडे? बरोबर आहे, त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन सुरू आहे आणि एक साधारणतः 200 मीटरचा एक फेरा मारून यावा लागतो. पण मी आपल्याला हे सांगू इच्छितो की 200 मीटरचा फेरा मारणं योग्य आहे का, आपला आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणं हे योग्य आहे? याबाबत सर्वांनी विचार करायला हवा. सर, माझा दुसरा प्रश्न हा आहे की आपलं माडगीनगरपासून छत्रपती स्क्वेअरपर्यंत पूर्ण सिग्नल बंद होते. आम्ही जेव्हा हा मुद्दा उचलला तेव्हा आता काही लावण्यात आलेले आहे, तरीसुद्धा सुयोगनगरचा अजूनही बंद आहे. आणि जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यांनी म्हटलं की कन्स्ट्रक्शनमुळे हे बंद आहे. आणि सुयोगनगरला जे आहे तिथे होमगार्ड बसलेले असतात, तिथे ट्रॅफिक पोलीस नसतात. त्यांचा फोटोसुद्धा माझ्याकडे आणि सिग्नल दोन्ही तिथे आत्ता पण बंद आहेत. आणि होमगार्डला तिथली ट्रॅफिकची काही माहिती नाही आणि बोलण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी म्हटलं की आम्हाला परमिशन नाही. यावर काय बोलू? नाही, हा मुद्दा आपण आमच्या निदर्शनास आणला, याबद्दल थँक्यू. खरं तर त्या पॅचमध्ये पुलाचे कामं चालू आहेत आणि पुलाचे कामं चालू असल्यामुळे वर्क स्टेशन अवेलेबल नसतात. म्हणजे पूल असल्यामुळे ट्रॅफिक सिग्नल कुठे बसवायचा हा थोडा आमच्याकडे एक विचार असतो. पण तरी पण आता मोस्टली त्या पॅचमध्ये सिग्नल चालू झालेले आहेत. आम्ही काही ठिकाणी नवीन सिग्नल बसवलेले आहेत, तर ते पण सुरू आहेत. राहिला प्रश्न ट्रॅफिक अंमलदार ॲबसेंट असल्याचा, हा विषय गंभीर आहे. यामध्ये जर कोणी ट्रॅफिक अंमलदार तिथे ॲबसेंट असेल तर त्यावर आम्ही डिसिप्लिनरी ॲक्शन त्या वेळी घेत आहोत. एक्झॅक्टली सर, मी फोटो दाखवू इच्छिते तुम्हाला की हे फोटो बघा. होमगार्ड हे झाडाखाली बसलेले दिसले आणि यांच्याशी जेव्हा मी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी मला बोललेत की परमिशन आहे. सिग्नल टोटली बंद आहेत आणि इथे ट्रॅफिक पोलीस नसल्यामुळे हा मुद्दा मला तुमच्यापर्यंत आणावासा वाटला. बरोबर आहे, जे नवीन सिग्नल लागलेले आहेत ते बंद आहेत. त्या ठिकाणी आपण समजू शकता की जे जुने सिग्नल आहेत ते रिप्लेस करून आपण नव्या प्रकारचे सिग्नल बसवतो आहे. तिथे पॉवर पोहोचवणे वगैरे त्या गोष्टीला थोडा वेळ लागतो, पण तरी हे काम आम्ही तात्काळ पूर्ण करून घेतो. आणि राहिला प्रश्न ॲबसेंटीचा, की आमचे ट्रॅफिकचे अंमलदार असतील किंवा होमगार्ड असतील ते ॲबसेंट नसतात किंवा रस्त्याच्या शेजारी बसून राहतात, तर त्याच्यावर पण आम्ही त्यांचं मोटिवेशन वाढवणं, त्यांच्या म्हणजे कॅरेट अँड स्टिक, म्हणजे त्यांचं चांगलं काम करतो त्यांचं आम्ही त्यांना रिवॉर्डही करतो आहे. आणि जे ॲबसेंट राहत आहेत किंवा काम चांगल्या पद्धतीने करत नाही त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो. नक्कीच सर, यावर कारवाई झाली पण पाहिजे, कारण 2 इन्सिडेंट तिथे ऑलरेडी झालेले आहेत त्याच रोडवर, म्हणून हा मुद्दा आम्ही उचलला. सेकंड थिंग सर, मेडिकल स्क्वेअरला कंटिन्युअसली आम्ही बघतो आहे की जो मेन स्क्वेअर आहे तिथे 4 रस्ते येतात. तर बेदना स्क्वेअरकडे जातो तिथे बरोबर आपले ट्रॅफिक पोलीस असतात, 1 नव्हे 2 नव्हे 4 असतात. बट इकडे जेव्हा आपल्याला मेडिकल स्क्वेअर आणि तुकडोजी स्क्वेअर इकडून जावं लागतं तिथे कोणीच नसतात. आणि अक्षरशः 7 ते 8च्या दरम्यान इतकी ट्रॅफिक असते की नागरिकांना ते ट्रॅफिक सॉल्व्ह करावं लागतं. हा देखील मुद्दा उचलला, अद्यापही त्यावर काहीच झालेलं नाही आहे, कालचीची गोष्ट आहे. नाही, बरोबर आहे. आम्ही या पद्धतीने 30 स्पॉट्सचा आम्ही ओळखलेले आहे, ज्या ठिकाणी आम्हाला काम करायचं आहे, ज्या ठिकाणी सिव्हिअर ट्रॅफिक जॅम असतं किंवा सिव्हिअर कंजेशन असतं, त्यामध्ये मेडिकल स्क्वेअर पण आहे. आणि त्या ठिकाणी त्याचं काही ठिकाणी अतिक्रमण काढणे, काही ठिकाणी जी आपली मॅनपॉवर आहे ती योग्य प्रकारे काम करेल त्यासाठी त्यांना सेन्सिटाईज करणे, ज्या ठिकाणी मॅनपॉवर नाही त्या ठिकाणी मॅनपॉवर देणे, ज्या ठिकाणी पार्किंगची जागा नाही त्या ठिकाणी पर्यायी पार्किंगची व्यवस्था करणे, असे आम्ही 30 स्पॉट आयडेंटिफाय केलेले आहे. आणि त्यामधलं मेडिकल स्क्वेअर एक आहे. तुम्हाला लवकरच त्यामध्ये रिझल्ट्स दिसतील. नक्कीच.
नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद. आपल्याला सविस्तर माहिती DCP आदित्य मिरखेलकर यांनी दिलेली आहे. आपण जे मुद्दे मांडलेले आहेत सिटी न्यूजच्या माध्यमातून आपण हे मुद्दे उचलले होते, अजनी स्क्वेअरचा, मेडिकल स्क्वेअरचा, आणि जे आपल्याला आलेले आहेत, जे आपण बघितलं ते व्हिज्युअलायझेशन करून आपण त्यांच्यासमोर मांडलेलं आहे. त्यावर त्यांचं काम देखील सुरू आहे आणि त्यांनी एक आपल्याला सकारात्मक विचार पण दिलेला आहे आणि सकारात्मक कार्य होईल हे देखील त्यांनी आश्वासन आपल्यापर्यंत आणलेले आहेत. काही ठिकाणी काम सुरू आहे हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे बघणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे की प्रशासन आणि पोलीस विभागाकडून काय तिथे काम होतं आणि किती लवकर हा रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. सिटी न्यूजच्या माध्यमातून हे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहू. तोवर बघत राहा सिटी न्यूज नागपूर.